नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत प्रमुख सामुद्रधुनी व त्यांना जोडले जाणारे समुद्र. सामुद्रधुनीचे नाव आणि त्यांना जोडले जाणारे समुद्र आपण पाहणार आहोत. पहिल्याला पालची सामुद्रधुनी. या पालच्या सामुद्रधुनीमुळे हिंदी महासागर व बंगालचा उपसागर हे जोडले जातात, दोन समुद्र. दुसरे आहे मल्लाकालची सामुद्रधुनी. या सामुद्रधुनीमुळे हिंदी महासागर व पॅसिफिक महासागर, त्याला दक्षिण चीन समुद्र असेही म्हणतात, हे दोन समुद्र जोडले जातात. तिसरा आहे बेरिंगची सामुद्रधुनी. या सामुद्रधुनीमुळे आर्क्टिक महासागर व बेरिंगचा समुद्र जोडला जातो. चौथा आहे जिब्राल्टरची सामुद्रधुनी. या सामुद्रधुनीमुळे भूमध्य समुद्र व अंटार्क्टिक महासागर जोडला जातो. पाचवा आहे मॅग्नलची सामुद्रधुनी. या सामुद्रधुनीमुळे अंटार्क्टिक महासागर व पॅसिफिक महासागर हे दोन समुद्र जोडले जातात. हे अतिशय पेपरच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. यावर हमखास एखादा क्वेश्चन येत राहत असतो, तरी सगळ्यांनी या सामुद्रधुनीचा अभ्यास करणे गरजेचं आहे. याला लक्षात ठेवा. काय स्ट्रिक वगैरे असेल त्यानुसार.